वैष्णवी। ही कविता कोणी लिहिली मला माहित नाही, पण दिग्दर्शक संजू सोनवणे यांनी मला बोलवले। ती कविता मी सादर करणार आहे। नमस्कार मंडळी, आजचा हा सुंदर सोहळा आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आहे। तुमच्या आयुष्यात ही कविता खास आहे। पण खरं सांगू का, ज्येष्ठ नागरिक हा शब्द जरा भारी वाटतो, कारण स्टेजवर बसलेले काका बघितले की वाटतं हे अजूनही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील की काय। आता मी एक छोटीशी कविता सादर करणार आहे। ही कविता आहे आपल्या सगळ्या फॉरएव्हर यंग मित्रांसाठी आणि विशेष करून त्या काकांसाठी, फुल ऑन हँड्स। चला तर मग कवितेला सुरुवात करूया। थंड हवेच्या ठिकाणी जसं नेहमीच गारवा असतो, तसाच साठीचा पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल वापरत असतो। उजेडाचा त्रास होतो म्हणून गॉगल वापरत असतो। काळ्याभोर काचे मागून निसर्ग सौंदर्य न्याहाळीत असतो, कारण साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। शेजारीण घरी आली की आनंदाने हसत असतो। शेजारीण घरी आली की आनंदाने हसत असतो। बायकोला चहा करायला लावून स्वतः मात्र गप्पा मारीत बसतो। साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। पाय सतत दुखतात म्हणत, पाय सतत दुखतात म्हणत घरच्या घरी थांबत असतो, बाकी सगळ्या दिवशी मात्र मित्रांबरोबर भटकत असतो। साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। 4 घास कमीच खातो असं घरात सांगत राहतो। 4 घास कमीच खातो असं घरात सांगत राहतो। भजी समोसे मिसळपाव बाहेर खुशाल चापत असतो। साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। औषधाचा डोस गिळताना घशामध्ये अडकत असतो। औषधाचा डोस गिळताना घशामध्ये अडकत असतो। पार्टीत चकणा खाता खाता 4 पेग रिचवत असतो। अध्यात्माच्या गप्पा मोठ्या 4 चौघात झोडत असतो। अध्यात्माच्या गप्पा मोठ्या 4 चौघात झोडत असतो। मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र रंगेल काव्य ऐकवत असतो। साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। साठीच्या पुढचा म्हातारा जगाने निवृत्त केलेला असतो। साठीच्या पुढचा म्हातारा जगाने निवृत्त केलेला असतो, पण जुन्या जुन्या आठवणीत तो रमत असतो। काम नसतं हातामध्ये, किंमत नसते घरामध्ये, म्हटलं तर ज्येष्ठ असतो। संपून गेलेलं तारुण मी तरुण आहे हे आणू पाहत असतो। तारुण्य संपून गेले हे मान्य नसते। तारुण्य संपून गेले हे मान्य नसते। मी अजून तरुणच आहे असे समजून तो जीवन जगत असतो। साठीच्या पुढचा म्हातारा थोडा जास्तच हिरवा असतो। मंडळी, वय वाढतं पण मन कधीच म्हातारे होत नाही। वय वाढतं पण मन कधीच म्हातारे होत नाही, आणि म्हणूनच ही कविता आपल्या सगळ्या मित्रांना मनःपूर्वक समर्पित। असे AI व्हिडिओ बघण्याचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।